नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये आपण टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्यात. त्यानंतर फुल लोड टॉर्क, मॅक्झिमम टॉर्क, येस स्टार्टिंग टॉर्क ह्याचे फॉर्म्युलेज बघितलेत. त्याच्यानंतर त्याचे रेशो सुद्धा बघितलेत. ठीक आहे. आता सुरुवातीला आतापर्यंत जेवढं काही डिस्कशन झालेलं आहे आपलं, त्या प्रत्येकाचा फॉर्म्युलेजची एक लिस्ट आपण इथे तयार करू आणि मग पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं काय मित्रांनो, NS is equal to 120 FB divided by P. त्यानंतर आपण बघतो लेकरांनो की स्लीप कशी फाइंड आउट करता येते रे? NS मायनस N डिवायडेड बाय NS. ठीक आहे. हे जर आपल्याला पर्सेंटेज स्लीप पाहिजे असेल, काय पाहिजे असेल आपल्याला पर्सेंटेज स्लीप, तर कशी फाइंड आउट करतो? NS मायनस N डिवायडेड बाय NS मल्टिप्लाय बाय या ठिकाणी काय लेकरांनो 100. ठीक आहे. इथूनच आपण ऍक्च्युअल स्पीड ऑफ मोटर फाइंड आउट करू शकतोय. ऍक्च्युअल स्पीड ऑफ मोटर. ऍक्च्युअल स्पीड ऑफ मोटर काय रे? N इज इक्वल टू NS इन ब्रॅकेट 1 मायनस S. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण फाइंड आउट केले रिलेटिव्ह स्पीड. रिलेटिव्ह स्पीड काय लेकरांनो? तर NS मायनस N. रिलेटिव्ह स्पीड काय रे? NS मायनस S. ठीक आहे. ह्या रिलेटिव्ह स्पीडलाच आपण ऑर मध्ये स्लीप स्पीड म्हणतोय. काय म्हणतो लेकरांनो? स्लीप स्पीड म्हणतोय. ठीक आहे. काय अडचण इथपर्यंत? तर हे मोस्टली तुम्ही ह्या सगळ्या फॉर्म्युलाशी ऑलरेडी अवेअर आहात. मग त्याच्यानंतर आपण बघितलंय लेकरांनो की जे रोटर इंड्युस्ड ईएमएफ पॅरामीटर आहेत, ठीक आहे, त्या एक पॅरामीटरचा आपण काय बघू तिकडे फॉर्म्युलाज बघू. सगळ्यात पहिले काय लेकरांनो, रोटर इंड्युस्ड फ्रिक्वेन्सी किंवा रोटर फ्रिक्वेन्सी काय आहे लेकरांनो? स्लीप टाइम्स सप्लाय फ्रिक्वेन्सी. काय अडचण? आता हा जी स्लीप आहे आपल्याला माहिती आहे, इथं लिहितोय मी, पण ठीक आहे, ह्याला नंतर डिस्कशन करतो. लेकरांनो जर स्लीप जर 0 असेल, बरोबर आहे, स्लीप काय रे? 0. त्याचबरोबर स्लीप S इज इक्वल टू 1 आहे. तर S इज इक्वल टू 1 याला आपण काय म्हणतो? S इज इक्वल टू 1 ह्याला आपण स्टँड स्टील कंडिशन म्हणतोय. काय म्हणतो रे? स्टँड स्टील कंडिशन म्हणत असतो. स्टँड स्टील कंडिशनला यस ऍक्च्युअल स्पीड ऑफ मोटर किती असते लेकरांनो? 0 RPM असते. म्हणजे मोटर रन होत नाही. ती काय असते लेकरांनो? स्टेलिंग मोड पण म्हणतो किंवा मोटर ऍट रेस्ट म्हणत असतो. ठीक आहे. S इज इक्वल टू 0 असेल तर चेक करा प्लीज या ठिकाणी तुम्ही. S इज इक्वल टू 1 पुट केलं तर 1 मायनस 1 0, 0 मल्टिप्लाय होल थिंग 0. आणि तो जर 0 पुट केलं तर लेकरांनो जी ऍक्च्युअल स्पीड ऑफ मोटर आहे ती कशाच्या इक्वल असते? सिंक्रोनस स्पीडच्या इक्वल असते. म्हणजे या ठिकाणी मी लिहितोय N इज इक्वल टू NS पुढे लेकरांनो RPM. बरोबर आहे. हे सगळे फॉर्म्युलेज आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. आता परत पहा रे. नेक्स्ट त्यानंतर आपण बघितले लेकरांनो रोटर फ्रिक्वेन्सी. काय पाहिले? रोटर फ्रिक्वेन्सी. रोटर फ्रिक्वेन्सी काय? F2R. F2R इज इक्वल टू काय? S इंटू F. रोटर फ्रिक्वेन्सी काय? F2R इज इक्वल टू S इंटू F. हे बघितलंय. त्याच्यानंतर लेकरांनो बघितले आपण रोटर रिॲक्टन्स. ठीक आहे. रोटर रिॲक्टन्स म्हणजे काय रे? X2R. X2R म्हणजे लेकरांनो S इंटू X2. ठीक आहे. त्याच्यानंतर लेकरांनो पाहिले आपण रोटर इम्पेडन्स. रोटर इम्पेडन्स म्हणजे Z2R. आणि Z2R हा कशाच्या इक्वल आहे? तर Z2R ला रिप्रेझेंट करतो X इंटू Z2. कसं रिप्रेझेंट करतो? X इंटू. ठीक आहे. तर रोटर इम्पेडन्स कसं रिप्रेझेंट करतो? Z2R इज इक्वल टू S इंटू Z2. ठीक आहे. आता लक्ष इकडे, पण हे लिहित असताना ह्याची थोडीशी मेथड थोडीशी वेगळी आहे. मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय. लेकरांनो बघा Z2 म्हणजे काय रे? तर इन स्क्वेअर रूट ऑफ R2 स्क्वेअर प्लस X2R स्क्वेअर. ठीक आहे. हे रिप्रेझेंटेशन आहे कशाचं? रोटर. येस रोटर इम्पेडन्स. ठीक आहे. मग याला Z2R ला Z2R आणि इथे इन स्क्वेअर रूट ऑफ R2 स्क्वेअर प्लस X2R च्या ठिकाणी काय लिहायचंय? तर X2R ठिकाणी लिहायचं S इंटू X2. तर या ठिकाणी लिहितो S इंटू X2 आणि त्याचं काय लेकरांनो होल स्क्वेअर. ठीक आहे. पाहू शकता तुम्ही व्यवस्थित.
नक्की. आणि जर तुम्ही Z2 म्हटलात सर फक्त आणि फक्त Z2, तर Z2 काय येतं लेकरांनो? इन स्क्वेअर रूट ऑफ R2 स्क्वेअर प्लस X2 स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे हा जो इम्पेडन्स तो स्टँड स्टिल कंडिशनला आहे आणि हा जो इम्पेडन्स तो रनिंग कंडिशन. हे कुठल्या कंडिशनला आहे? येस, हे आहे लेकरांनो रनिंग कंडिशनला. आणि हे जे रिप्रेझेंटेशन आहे हे आहे स्टँड स्टिल कंडिशनला. कशा लेकरांनो? स्टँड स्टिल कंडिशनला. ठीक आहे, रोटर इम्पेडन्स आहे. मग त्यानंतर नेक्स्ट पाहिलं लेकरांनो आपण रोटर इंड्युस्ड. काय पाहिलं नेक्स्ट? रोटर इंड्युस्ड EMF. रोटर इंड्युस्ड EMF कसं रिप्रेझेंट करतो आपण? E2R. E2R इज इक्वल टू काय रे? यस इंटू E2. E2R इज इक्वल टू काय? यस इंटू E2. मग मी लास्ट लेक्चरला तुम्हाला खूप छान प्रकारे ह्याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं. आठवत असेल तर E2R अपॉन E2 इज इक्वल टू काय येतो लेकरांनो? यस. आणि यस हा कशाच्या इक्वल आहे रे? E2R अपॉन E2 इज इक्वल टू यस म्हणजेच NS मायनस N डिवायडेड बाय NS. E2R अपॉन E2 इज इक्वल टू काय? NS मायनस N डिवाइड बाय NS. कारण स्लिपच्या ठिकाणी आपण हे पुट करत असतो हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. बरोबर आहे? ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे का? त्याच्यानंतर आता रोटर इंड्युस्ड करंट म्हणजे इथे लिहितोय मी I2R. I2R चं कसं रिप्रेझेंटेशन लेकरांनो? E2R अपॉन Z2R. हे E2R म्हणजे काय लेकरांनो? पहा E2R म्हणजे यस इंटू E2. त्याचबरोबर Z2R म्हणजे काय रे? Z2R म्हणजे इन स्क्वेअर रूट ऑफ R2 स्क्वेअर प्लस यस इंटू X2 चा होल स्क्वेअर. ठीक आहे, हे झालं I2R. नेक्स्ट लेकरांनो रोटर पॉवर फॅक्टर. पहा रे नेक्स्ट पेजवर बघूत आपण. नेक्स्ट रोटर पॉवर फॅक्टर. या ठिकाणी नेक्स्ट काय फाइंड आउट करायचंय? रोटर पॉवर फॅक्टर. ठीक आहे. हे पॉवर फॅक्टरचं रिप्रेझेंटेशन आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला कॉस ऑफ फाय टू आर. ठीक आहे, मी या ठिकाणी लिहितोय पाहून घ्या. कॉस ऑफ फाय टू आर. हे कॉस पॉवर फॅक्टर म्हणजे काय रे? R2 अपॉन Z2R. आपण एरवी पॉवर फॅक्टर असं लिहित असतो. जर तुम्हाला आठवत असेल तर पॉवर फॅक्टर म्हणजेच कॉस फाय आणि कॉस फाय म्हणजे लेकरांनो ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनियस म्हणजे R2 बाय Z2. ठीक आहे. चलो मग इथे बघा रे R2 ला R2 हा ऍज इट इज आणि नेक्स्ट Z2R म्हणजे किती सोपं आहे. त्या Z2R म्हणजे R2 स्क्वेअर प्लस यस इंटू X2 चा होल स्क्वेअर. सो दिस इज द पॉवर फॅक्टर. ठीक आहे. आता तुम्ही ह्याला वेगवेगळ्या पद्धतीने मॉडिफाय करू शकता. तर मी या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. कॉस ऑफ फाय टू आर इज इक्वल टू R2 ला R2 ऍज इट इज. या ठिकाणी काय करतोय मी? तर ह्याला कॅल्क्युलेशन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे. नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, जाऊ दे ऍज इट इज राहू देतो आपण ह्याला. नेक्स्ट लेकरांनो त्याच्यानंतर आपण बघितलं होतं पॉवर ट्रान्सफर्ड टू रोटर. पॉवर ट्रान्सफर्ड टू रोटर. ठीक आहे. पॉवर ट्रान्सपोर्ट रोटर म्हणजे काय रे? P2R. आणि P2R काय आहे लेकरांनो? I2R स्क्वेअर इंटू इथे लिहिलं होतं R2 बाय यस. तर हे जे फॉर्म्युलेज आहेत ते आतापर्यंत आपण कशामध्ये बघितलेले आहेत? ह्या सिलेबस मध्ये व्यवस्थित बघितलेले आहेत. ठीक आहे. मग ह्याच्यानंतर काय डिस्कशन मध्ये झाले लेकरांनो? ठीक आहे. ह्याच्यानंतर डिस्कशन मध्ये काय झालेलं आहे पहा. ठीक आहे. त्याचबरोबर आपण काही क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत. पण त्याच्या अगोदर बघा काय काय आपण टॉर्क बद्दल डिस्कशन केलंय. सगळ्यात पहिले लेकरांना डिस्कशन करू फुल लोड टॉर्क. फुल लोड टॉर्क काय रे? तर फुल लोड टॉर्क आहे के टाइम्स एस ई सॉरी के टाइम्स एस इंटू R2 इंटू E2 चा स्क्वेअर होल डिवायडेड बाय इन स्क्वेअर रूट ऑफ होल डिवायडेड बाय इथे लिहायचंय R2 स्क्वेअर प्लस यस इंटू X2 चा स्क्वेअर. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे कशाचा? फुल लोड टॉर्क. त्याच्यानंतर नेक्स्ट जो फॉर्म्युला आहे तो स्टार्टिंग टॉर्क. स्टार्टिंग टॉर्कला स्लिपची व्हॅल्यू काय असेल लेकरांनो? 1 असेल. ते 1 पुट करा म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याकडे यस इज इक्वल के इज इक्वल टू R2
पुढे E2 स्क्वेअर डिवायडेड बाय R2 स्क्वेअर प्लस X2 चा स्क्वेअर. ठीक आहे, काय अडचण? ओके, पाहून घ्या प्लीज. आता नेक्स्ट जो आहे तो आहे लेकरांनो, येस, मॅक्झिमम टॉर्क. हे मॅक्झिमम टॉर्क मध्ये काय कंडिशन असते? तर मॅक्झिमम टॉर्क मध्ये जी कंडिशन असते ती असते लेकरांनो, R2 इज इक्वल टू X2. बरोबर आहे. त्याला आपण अशा प्रकारे सुद्धा लिहिलं होतं, जर तुम्ही व्यवस्थित आठवत असेल तर, मॅक्झिमम स्लीप ऍट, ह्याला जे म्हणतो, ह्याला आपण काय म्हणतो? ह्याला आपण म्हणतो स्लीप ऍट मॅक्झिमम टॉर्क. काय म्हणतो त्याला लेकरांनो? स्लीप ऍट मॅक्झिमम टॉर्क. मग स्लीप ऍट मॅक्झिमम टॉर्क काय? एसएम इज इक्वल टू काय येतं? R2 डिवायडेड बाय X2. R2 डिवायडेड बाय X2. ह्याचा फॉर्म्युला किती छान आहे बघा. K इंटू या ठिकाणी येतं लेकरांनो E2 चा स्क्वेअर आणि डिवाइड बाय म्हणजे 2 इंटू X2. म्हणजे मॅक्झिमम टॉर्क ही डिपेंड आहे रोटर रिएक्टन्स वरती, रोटर रेजिस्टन्स वरती डिपेंड नाहीये. ठीक आहे, या ठिकाणी मी नोट पॉइंट लिहितोय. नोट पॉइंट काय लेकरांनो पहा, की जो टी मॅक्स आहे तो टी मॅक्स इज डिपेंड्स अपॉन X2 but not depends upon not not depend upon what? काय लेकरांनो? R2 वरती डिपेंड नाहीये. ठीक आहे, हा झाला नोट पॉइंट. त्याच्यानंतर आपण रेशो बघितला होता. रेशो काय बघितला होता? फुल लोड टॉर्क अपॉन मॅक्झिमम टॉर्क. ठीक आहे, त्याच्यानंतर बघितलं होतं स्टार्टिंग टॉर्क अपॉन मॅक्झिमम टॉर्क. लेकरांनो फुल लोड टॉर्कचा फॉर्म्युला काय रे? फुल लोड टॉर्क अपॉन स्टार्टिंग टॉर्कचा रेशो काय येतं? सो 2AS डिवायडेड बाय A स्क्वेअर प्लस S स्क्वेअर. ठीक आहे, आणि स्टार्टिंग टॉर्कला S च्या ठिकाणी 1 आहे, म्हणजे या ठिकाणी येतं 2A अपॉन 1 प्लस A स्क्वेअर. ठीक आहे, तर हे जे रिप्रेझेंटेशन आहे, हे रिप्रेझेंटेशन आपण लास्ट लेक्चर मध्ये व्यवस्थित पाहिलेलं आहे. परत तुम्ही विचार करा, सर के काय आहे? ठीक आहे, के जो जो तो काय लेकरांनो? कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे. आणि कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी के म्हणजे हा अशा प्रकारे लिहितो आपण 3 डिवायडेड बाय 2 पाय एन एस डॅश. ठीक आहे, 2 यस के इज इक्वल टू 3 अपॉन 2 पाय एन एस डॅश. मग एन एस डॅश काय? तर एन एस डॅश म्हणजे लेकरांनो स्पीड इन आरपीएस. स्पीड कशामध्ये येते? येस, कशामध्ये ते? आरपीएस मध्ये. आणि आरपीएम मध्ये पाहिजे असेल तर एन एस डॅश इज इक्वल टू एन एस डिवायडेड बाय 60. ठीक आहे, आणि ही जी स्पीड आहे ही एन एस स्पीड आपल्याला मिळते आरपीएम मध्ये. ठीक आहे, तुम्ही एकदा जर व्यवस्थित कॅल्क्युलेशन बघितलात किंवा जर आपले लास्ट व्हिडिओ जर तुम्ही सगळे व्यवस्थित बघितलेत तर हे सगळ्याचा सगळा सिलेबस आपल्याला झाला आहे, इन्क्लुडिंग लास्ट लेक्चर मध्ये आपण ह्या थर्ड न्यूमरिकल सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जे न्यूमरिकल्स आहेत ते डेफिनेटली आता इथून पुढे सुरुवात करणार आहोत. ठीक आहे लेकरांनो, व्यवस्थित लक्ष देत चला. काही अडचण असेल तर नक्कीच युट्यूब मधून किंवा आपल्या डिप्लोमाला हे ऑफिशियल ऍप वरून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद.